हा जो सच्चिदानंद स्वरूप हा विषय जो आहे, हा विषय शेवटी आपल्या डे टू डे लाईफला उपयोगी पडला पाहिजे. नाही तर नुसतं जाणीव नेणीव स्फुरण हा शब्द वापरायचे आणि आपल्याला बरं वाटतं जरा की आपल्याला काहीतरी कळतंय किंवा आपण काहीतरी चांगलं ऐकलंय, असा एक काही लोकांना ही आवड पण असते नुसतं ऐकायची बोलायची. त्यामुळे काय होतं माहिती आहे, आपल्याला वाटतं की आपल्याला बरंच काही ज्ञान झालं, पण त्याचा उपयोग जर आपल्याला डे टू डे लाईफमध्ये होणार नसेल तर ते नुसती काय म्हणतात त्याला बोलाची कडी आणि बोलाचा भात असं म्हणतात त्या टाईपचं होणार. म्हणून माझं संपूर्ण लक्ष याच्यावरच आहे की संपूर्ण सच्चिदानंद स्वरूपची थिअरी सांगता सांगता त्याचा उपयोग आपल्या प्रपंचात व्हायला पाहिजे आणि तो कसा होतो हे सांगण्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. नाहीतर तत्त्वज्ञान आता बहुतेक वाचून वाचून समजलं असणार लोकांना असं वाटतं मला. खरं म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आपण जेव्हा म्हणतो तेव्हा खरं म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे ही, पण आपण थोडेसे कान बंद करून ठेवतो. आपल्याला वाटतं हे आपल्याला समजणं कठीण आहे म्हणून आपण नीट ऐकत नाही, पण नीट ऐकलं तर मला वाटतं कोणालाही समजेल अशी ही गोष्ट आहे. सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय? खरं म्हणजे आपल्याकडे जी चैतन्य शक्ती आहे ही चैतन्य शक्ती सद्गुरू काय म्हणतात स्फुरते आणि उपाधी धारण करते. बरोबर ना? हा साधा आहे. स्फुरते हा शब्द एकदम शब्द वापरायलाच पाहिजे, कारण दुसरा शब्द मला माहीत नाही काय तो. शक्ती जेव्हा स्फुरते तेव्हा ती उपाधी धारण करते. कळलं ना? स्फुरण हे रिक्वायर्ड आहे. स्फुरण म्हणजे उठणं ज्याला आपण म्हणतो. मी आपल्या साध्या शब्दात तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करतो. उठल्याशिवाय काय होत नाही ना, लहानपणी आपण झोपलेलो असतो, उठल्याशिवाय आपण कुठलंच काम करू शकत नाही ना. उठलं की आपण काम करतो. तसं उठणं म्हणजे स्फुरणं. तसं चैतन्य शक्ती स्फुरते आणि उपाधी धारण करते आणि ती प्रगट होते. बरोबर ना? मग उपाधी का धारण करते हे पण सद्गुरूंनी सांगितलं. तिला आनंदाचा स्वाद घ्यायचा असतो, कारण तिच्या ठिकाणीच आनंद आहे, पण ती जेव्हा अव्यक्त असते तेव्हा तिला आनंदाचा स्वाद घेता येत नाही. साधी गोष्ट. मग तो स्वाद कसा घ्यायचा म्हणून त्यांनी उपाधी धारण केली. मग ही जी उपाधी आहे, शरीर ही जी उपाधी आहे, याच्यातनं निरनिळ्या इंद्रियामधनं ही चैतन्य शक्ती स्वाद घेत असते, आनंदाचा स्वाद घेत असते. म्हणजे घेण्यासाठीच ती उपाधी धारण करते. कळलं ना? हा स्वाद घेण्यासाठी. आणि हे शरीराचा ते उपयोग करते, कारण नाहीतर आनंद प्रगट कुठे होणार? या इंद्रियामधनंच प्रगट होणार ना, नाहीतर कुठून होणार? म्हणून काही लोक जे सांगतात की आय एम नॉट माइंड, आय एम नॉट बॉडी, आय एम ओनली स्वरूप, हे सगळं खरं म्हणजे बरोबर नाही आहे. आपण टीका नको करूया त्यांच्यावर, पण आपल्याला एक कळलं पाहिजे की सद्गुरूंनी जे सांगितलं ना ते खूप महत्त्वाचं सांगितलं. सद्गुरू म्हणतात हे खरे काही वेगळे नाहीच आहेत. मन, शरीर किंवा स्वरूप हे काही वेगळे नाहीच आहे. ही जी सच्चिदानंद स्वरूप जी चैतन्य शक्ती आहे, ह्या चैतन्य शक्तीनीच शरीर धारण केलेलं आहे. शरीरामध्ये तीच वास करते, शरीर चालवते तीच. शरीरामार्फत जे काही होतंय ते तिच्याकडनंच होतंय. आणि शरीर नसेल तर तुम्हाला तो आनंदाचा स्वाद घेणं, अनुभव घेणं शक्य नाही आहे. म्हणून आय एम नॉट बॉडी म्हणून काय उपयोग नाही, कारण आय एम नॉट बॉडी नाही म्हटलं तर तुम्हाला तुमचं एक्झिस्टन्सच नाही आहे, तर एक्झिस्टन्सचा अनुभव कसा घेणार? तुमची जर शरीर नसेल तर तुम्हाला एक्झिस्टन्स नाही आहे, अस्तित्वच नाही आहे. मग आहे त्या अस्तित्वाचं भान कसं घेणार? म्हणून शरीर पण तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण ते त्यांनी धारण केलेलं आहे. शरीर काय वेगळं नाही आहे. काही लोक म्हणतात ना शरीर म्हणजे ॲक्युम्युलेशन ऑफ फूड आहे. काही लोक असं बोलतात ॲक्युम्युलेशन ऑफ फूड, आणि माइंड म्हणजे ॲक्युम्युलेशन ऑफ इम्प्रेशन्स. ॲक्युम्युलेशन नाही, ते आर ॲक्युम्युलेशन कोणी केलं आहे? हे शरीराचं ॲक्युम्युलेशन काय नुसतं ते अशी गठ्ठा नाही बांधलेत. हे ॲक्युम्युलेशन करून त्याचं हे करून सगळं करण्याचं काम सुद्धा तीच चैतन्य शक्ती करते. समजलं ना? ॲक्युम्युलेशन करण्याचं काम सुद्धा चैतन्य शक्तीच करते. हीच चैतन्य शक्ती मन रूपाने पण नांदते. समजलं ना?
हा जो सद्गुरूंचा जो विषय आहे ना, हा कोणीच मांडलेला नाही मी नक्की सांगतो, कारण मी सगळ्यांचाच ऐकतो हल्ली. मला समजायचं होतं की बघ लोक काय सांगतात म्हणून मी मुद्दाम ऐकतो. पण सद्गुरूंनीच फक्त सांगितलं की हीच चैतन्य शक्ती आहे, हेच जाणीव आहे. कारण चैतन्य शक्ती म्हणजे जाणीव रूपाने आपल्याकडे आहे. म्हणून चैतन्य शक्ती म्हटलं काय आणि जाणीव म्हटलं काय एकच. कळलं ना. चैतन्य शक्ती आपल्याकडे कशी नांदते तर जाणीव रूपाने नांदते. म्हणजे आपल्याला जे जाणतो आपण किंवा प्रत्येकजण आपण कॉन्शियस आहोत, प्रत्येक वेळेला आपल्या अस्तित्वाचं जे आपल्याला कॉन्शियसनेस असतो ती जाणीव असते, बरोबर ना. तर ही जाणीवच सगळीकडे कार्य करते, लक्षात ठेवायचं. जाणीवच कार्य करते, जाणीवच मन रूपाने नांदते, जाणीवच इंद्रियामार्फत सगळी कर्म करते. सगळं काही जे करते ती जाणीवच करते, समजलं ना. आता जाणीवेचे रूपांतर होतं ती गोष्ट वेगळी, पण ती जाणीवच आहे शेवटी. देर इज नथिंग अदर दॅन कॉन्शियसनेस, एव्हरीथिंग इज कॉन्शियसनेस ओनली. त्याचीच ती रूपं आहेत, सगळं लक्षात ठेवा. हे एकदा आपल्या डोक्यात पक्क बसलं की सद्गुरू म्हणतात काय की ही जाणीव इंद्रियामधनं प्रगट होते आणि इंद्रियामार्फत सगळी काम करत असते, कर्म करत असते. म्हणून ही जी उपाधी आपल्याला दिलेली आहे, देवानी म्हणा परमेश्वरांनी म्हणा, हे आपल्याला काम करण्यासाठी दिलेली आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कर्म करण्यासाठी दिलेली आहे उपाधी. नाही तर काही लोक सांगतात की संन्यास घ्यायचा, बसून राहायचं, असं करून राहायचं. सद्गुरू म्हणतात त्याच्यासाठी दिलेलं नाही आहे. ही जे आपलं शरीर दिलं आहे ना, ते कर्म करण्यासाठी दिलेलं आहे. म्हणून उपाधी धारण केली म्हणजे जन्म झाला, आणि ही उपाधी सोडली की मरण झालं. या दोन जन्म आणि मरणामध्ये माणसाने कर्म केलंच पाहिजे. कर्म हे करत राहिलंच पाहिजे, बरोबर ना. कर्म सोडून चालणार नाही. मग आता एक कर्म सद्गुरूंनी सांगितलं 3 प्रकारचं कर्म आहे. एक म्हणजे घरातलं काम, संस्थेचं काम, आणि कंपनीमध्ये आपण जे काम करतो ते काम. म्हणजे सोशल वर्क, फॅमिली वर्क आणि कंपनी वर्क, बरोबर ना, प्रोफेशनल वर्क. ते तिन्ही व्हायला पाहिजे, बरोबर ना. तिन्ही व्हायला पाहिजे. तिन्ही कर्म महत्त्वाची आहे. मी का सांगतो, पण काही लोक सद्गुरूंनी लव वर्क म्हणून सांगतात आणि सद्गुरूंना ते म्हणतात की हो आम्ही काम जोरदार करतोय पैसे मिळवण्याचं, त्यामुळे आम्हाला वेळ मिळत नाही संस्थेचं काम करायला किंवा सोशल वर्क करायला, आम्हाला काही वेळ मिळत नाही. पण सद्गुरूंनी सांगितले लव वर्क, तर आम्ही लव वर्क करतो भरपूर. सद्गुरूंनी लव वर्क बरोबर लव संस्था पण सांगितले, संस्थेचं पण काम करणं गरजेचं आहे. थोडं तरी, असं नाही मी म्हणत संपूर्ण वेळ नसतो हे चुकीचं आहे. मला नाही वाटत कोणाला वेळ नसतो. बाकीचं सगळं करण्यासाठी वेळ असतो, समजलं ना. पण हे करण्यासाठी वेळ नसतो. असो, तर ते महत्त्वाचं नाही. तर सांगायचा मुद्दा काय होता की ही जाणीव आपल्या इंद्रियामध्ये निरनिराळे ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय, अंतरेंद्रिय, ह्याच्या मार्फत जाणीव प्रगट होते आणि ती प्रगट होऊन काय करते, कर्म करत असते. तुम्ही जरी काही नाही म्हटलं मी कर्म करत नाही, तरी पाहणं कर्म चालू असतं तुझं, ऐकणं कर्म चालूच असतं, सगळं चालूच असतं कर्म आपली, समजलं ना. त्यामुळे कर्म हे केलंच पाहिजे. मग सद्गुरूंनी पुढे एक असा विषय मांडला की ही जी उपाधी धारण केली, हे संपूर्ण ब्रह्मांड जे चैतन्य शक्तीने धारण केलं किंवा चैतन्य शक्तीकडून निर्माण झालं, ही संपूर्ण एक व्यवस्था आहे. सद्गुरू म्हणतात संपूर्ण एक व्यवस्था आहे. जसा परमेश्वर एक आहे तशी ही संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांड ही एक व्यवस्था आहे. आणि त्याचे एक एक अंश आहेत, बाकीच्या गोष्टी छोट्या छोट्या अंश आहेत, त्याच्यातले आपण एक अंश आहोत, बरोबर ना. म्हणून चर अचर, नंतर निरनिराळे ग्रह म्हणा, निरनिराळे सूर्य, आकाशगंगा म्हणा, सगळं मिळून जो एक होतो तो परमेश्वर एक, सगळं अनंत कोटी ब्रह्मांडाचा एक स्वामी, तोच प्रत्येका ठिकाणी भरलेला आहे. अंशात्मक रीतीने भरला म्हटलं तरी हरकत नाही, प्रत्येकाकडे तो भरलेला आहे. मग ही जी जाणीव आहे ही जेव्हा इंद्रियामार्फत प्रगट होते तेव्हा सद्गुरू असं वाक्य वापरतात, ब्रह्मकर्मावर आलं. आता ब्रह्मकर्मावर आलं म्हटलं की लोकांचं गडबड होते, काय अर्थ, ब्रह्मकर्मावर आलं म्हणजे काय. ब्रह्म म्हणजेच आपली चैतन्य शक्ती किंवा आपलं सच्चिदानंद स्वरूप, ते कर्मावर येतं. म्हणजे ती जाणीव कर्म
रूपाने प्रगट होते. समजलं ना? पाहण्यातून प्रगट होते, हाताने आपण जे काय करतो त्याच्यातनं जाणीव प्रगट होते. कारण जाणीवच सगळं करते. मग त्याला मन नाव देऊ काय, नंतर देऊ नाव आपण त्याला, पण ही जाणीवच पाहते, जाणीवच हाताने काम करते, जाणीवच सगळं करते. याचा अर्थ ब्रह्म कर्मावर आलं. म्हणजे आपण जे काही करतो ते स्फुरण सच्चिदानंद स्वरूपामधनंच आलेलं असतं. कुठली गोष्ट करायचं म्हणजे स्फुरलं पाहिजे ना. म्हणून आपण मागे शिकलेलो आहे, पहिली असते ती स्फुरते, स्फुरते ती पाहते, पाहते ती जाणते. हे आपण सगळं बघितलेलं आहे पूर्वी. म्हणजे हे जे सच्चिदानंद स्वरूप स्फुरतं आणि इंद्रियामधनं प्रगट होतं आणि आपण सगळी कामं करत असतो त्याच्यातनं, बरोबर की नाही? म्हणून ब्रह्म कर्मावर येतं. याचा अर्थ ही जाणीव कर्माच्या द्वारे प्रगट होते. आता मी बऱ्याच वेळा सांगितलंय की जाणीव जिथे आहे तिकडे शक्ती आहेच, म्हणजे सत आहेच, आणि आनंद पण आहेच. हे कधी विसरू नका. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजायला सोपी पडते. जिथे जाणीव आहे तिथे सत आहे आणि आनंद आहेच. म्हणून जेव्हा ती प्रगट होते तेव्हा ती आनंदाला घेऊनच प्रगट होते, बरोबर ना? कारण स्फुरण हे आनंदाला घेऊनच होतं, कळलं ना? त्यामुळे प्रत्येक ॲक्टिव्हिटी जी आहे ना त्याच्यामध्ये आनंद स्फुरत असतो. जाणीव प्रगट होते तेव्हा आनंद पण प्रगट होत असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून कर्म करताना कसं कर्म केलं पाहिजे हे सद्गुरूंनी सांगितलं. पहिलं कर्म आणि कर्माचं स्वरूप ही सद्गुरूंनी नीट कल्पना आपल्याला दिली. कर्माचं स्वरूप म्हणजे काय की ही जाणीवच कर्मावर येते आणि ती आनंद स्वरूपच असते, कळलं ना? म्हणून जाणीव जे जे करते किंवा आपली इंद्रिय जे जे करतात ते आनंदच तिकडे प्रगट होत असतो. मग तो आपल्याला जाणवत नाही. हा एकच प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम एकच आहे की आनंद तिकडेच आहे तरी आपल्याला तो दिसत नाही, आपल्याला तो अनुभवता येत नाही, आपल्याला काही त्याचं हेच नाही आहे, काय म्हणतात त्याला. सद्गुरूंनी ती खूप उदाहरणं दिलेली आहेत, पाहण्यातनं वगैरे सगळं दिलं. ते मी आता परत इथे घेत नाही. मी आता सध्या कर्मावर जातोय. तेव्हा आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा आपण कर्मातनं तो आनंद बाहेर पडत असतो, पण तो आपल्याला कळत नाही. का कळत नाही? कारण ही जी जाणीव जेव्हा इंद्रियातनं प्रगट होते आणि जगाशी संबंध जोडते तेव्हा त्या जाणीवेला सद्गुरूंनी मन हे नाव दिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे जी जाणीव नांदते आहे ती जेव्हा बहिर्मुख होते, डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे, ती मी पुन्हा पुन्हा तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी सांगतोय. ही जी जाणीव आहे ना ही जेव्हा बहिर्मुख होते, जगाशी संबंधित जोडते, तेव्हा त्याला मन म्हणतात. आणि तेच मन जेव्हा अंतर्मुख होतं तेव्हा आपण त्याला जीव म्हणतो किंवा जाणीव म्हणतो. हे समजलं ना सगळ्यांना? साधी गोष्ट. ही जाणीव जेव्हा बहिर्मुख होते म्हणजे काय, ही जाणीव डोळ्यातनं इंद्रियातनं जगाकडे पाहते, जगाशी संबंध जोडते, तेव्हा त्या जाणीवेला मन म्हणतात. आणि हीच जाणीव जेव्हा अंतर्मुख होते, जगाला सोडते आणि अंतर्मुख होते, तेव्हा ती जीव रूपामध्ये म्हणजे जाणीव रूपामध्ये असते. मग तो पुढला प्रांत आहे, तो मी आता घेतलेला नाही. तर हे जे मन रूपाने जेव्हा ती नांदते तेव्हा ही जाणीव त्या आनंदाला का मुकते? कारण हे मन हे त्याच्या ठिकाणी नसतं. हा विषय नीट समजून घेतला ना तुम्हाला तर तुम्हाला कळेल की सत जे आहे ना, सत, चित आणि आनंद. सत म्हणजे आहे, बरोबर ना? आहे म्हणजे प्रेझेंट. तर प्रेझेंटमध्ये सत आहे, तिथेच जाणीव आहे आणि तिथेच आनंद आहे. म्हणून तुम्हाला जर तिथे पोचायचं असेल, आनंदाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर सतमध्ये राहणं गरजेचं आहे. जाणीव तिकडेच आहे, आनंद पण तिकडेच आहे, पण दोन्ही जाणवेल कधी? जर तुम्ही सतमध्ये असाल तर. म्हणजे तिन्ही एका प्लॅटफॉर्मवर असतील तरच त्याचा तुम्हाला अनुभव मिळेल. मी तुम्हाला वेगळ्या भाषेत समजावून सांगतोय. तिन्ही एका प्लॅटफॉर्मवर असेल, एक खाली कुठेतरी आहे, एक वरती आहे, मग कसं दिसणार आपल्याला ना? एक तिथे जाऊन बसला, एक तिथे जाऊन बसला, नाही चालणार ना. तर आपल्याकडे काय झालं, सत आणि चित एकाच प्लॅटफॉर्मला आहे. सॉरी, सत आणि आनंद एका प्लॅटफॉर्मला आहे, चित दुसरीकडे जाऊन बसलेलं आहे. चित म्हणजे आपलं मन आहे ना, ते दुसरीकडे जाऊन बसतं. आणि जाणीवेमध्येच तर आनंद प्रगट होणार आहे ना.
कारण आनंद आणि सत ह्याला वेगळं अस्तित्व नाही आहे. सत आणि आनंद ह्याला वेगळं अस्तित्व नसतं. जाणीव हेच रूप आहे आपलं, आणि जाणीवेमध्येच आनंद स्फुरतो, आणि जाणीवेचं अस्तित्व म्हणजे सत असं आहे ना. जाणीव आहे म्हणजे सत आहे, आणि जाणीव आणि आनंद हे तिन्ही एकी ठिकाणी आहे. म्हणून कुठलीही गोष्ट करताना तुम्ही जर प्रेझेंटमध्ये असाल, आतामध्ये असाल, तरच त्या आनंदाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता, सतचा अनुभव घेऊ शकतात. जाणीव तर तिकडे असतेच, बरोबर ना, जाणीव तिथे असतेच. म्हणून कर्म करताना सद्गुरू काय म्हणतात की कर्म करताना जर तुम्ही स्थिर मनाने कर्म केलं, म्हणजे कर्मामध्ये तुम्ही जर एन्जॉय केलं, तर तुम्हाला तिकडे आनंदाचा अनुभव येणारच. कधी स्थिर मन असेल तर. आता स्थिर मनचा अर्थ काय? प्रेझेंटमध्ये असणं. चंचल मनचा अर्थ काय? मन जेव्हा भूतकाळात जातं किंवा भविष्यकाळात जातं तेव्हा मन दुसरीकडे गेलेलं असतं, म्हणजे जाणीव दुसरीकडे गेलेली आहे. म्हणजे जाणीव तुमची जेव्हा प्रेझेंटमध्ये येते तेव्हा तिला आहेचं भान म्हणा, आहेचं भान येतं, आनंदाचं भान येतं, सगळं काही होऊ शकतं. त्यामुळे जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा सत पण तिकडेच आहे, आनंद पण तिकडेच आहे, आणि जाणीव पण तिकडेच आहे. आणि या सच्चित आनंदाकडून तुम्हाला सगळं काही मिळण्याची ताकद आपल्याकडे आहे. म्हणजे स्थिर मनाचं महत्त्व किती तुम्हाला सांगायचं आहे मला. मन जेव्हा जेव्हा तुम्ही स्थिर कराल तेव्हा त्या स्थिर मनामध्ये आनंद प्रगट होईल. त्या स्थिर मनामध्ये तुम्हाला शक्ती मिळेल, उत्साह मिळेल, आणि त्याच्यामध्ये इंट्युशन, ज्ञान, सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली त्या स्थिर मनामध्ये मिळेल. आता हे एकदा आपलं तत्वज्ञान समजलं की मग प्रॅक्टिकल यूज काय आहे. सद्गुरू म्हणतात कुठलंही काम करताना तू तल्लीन होऊन काम कर. तल्लीन म्हणजे मन पूर्णपणे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये ठेवलं पाहिजे तुला. मन त्या कामाच्या ठिकाणी पूर्णपणे जर ठेवलं, जे आपल्याला कठीण जातं, कारण आपलं मन काम सोडून सगळीकडे फिरतं, कामाकडे लक्ष नसतं, म्हणून पाट्या टाकणं म्हणतात ना. सगळीकडनं आज प्रॉब्लेम काय? पाट्या टाकणं हा सगळीकडे प्रॉब्लेम आहे. आता मी एका कॉलेजमध्ये गेलो होतो हल्लीच. त्याला मी विचारलं, मेडिकल कॉलेज होतं ते, तर तिथे मला त्यांनी काय विचारलं, म्हटलं काय बोलू इकडे, कारण त्याने मला विषय कृतज्ञता दिला होता. आता कृतज्ञता हा विषय एवढा मोठा आहे की कुठल्याही अँगलनी मी घेऊ शकतो तो. तर मी त्याला विचारलं की तिथे काय प्रॉब्लेम आहे. लोक पाट्या टाकतात. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम कोणालाही विचारा कधी, हळूहळू मला विचारण्याचीच गरज नाही. कारण मी कधी कधी आमच्या सरोदे साहेबांना सांगतो की कॉर्पोरेटमध्ये गेल्यानंतर त्यांना विचारलं तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत. मला वाटतं निर्णय ठिकाणी वेगळे प्रॉब्लेम असतील, पण सगळ्यांकडे एकच प्रॉब्लेम आहे, पाट्या टाकणं. लोक काम करत नाहीत, लोक दांड्या मारतात, लोकांना कृतज्ञता नाही कंपनीबद्दल, लॉयल्टी नाही, वगैरे वगैरे. सगळीकडे सेम आहे, समजलं ना, कुठेही वेगळं नाही आहे. मग ह्या पाट्या टाकण्यामुळे काय होतं माहिती आहे, तुमचं मन, तुम्हाला आनंद मिळत नाही, तुमचं काम नीट होत नाही, कारण तुमचं लक्षच नाही तर काम नीट कसं होईल. तिथे तुम्ही स्थिर नाही तर तुम्हाला आनंद कुठून मिळणार, तुम्हाला उत्साह, तुम्हाला एनर्जी, ऊर्जा कुठून मिळणार. म्हणून तुम्हाला थकवा येतो, म्हणजे पाट्या टाकून सुद्धा थकवा येतो. फक्त ऑफिसमध्ये जाऊन आलो, काम काहीच नाही केलं तरी थकलो, बायकोला येऊन सांगतो मी थकलो. मग बायको बिचारी काय काय करून आणून देते. हल्लीच्या बायका तशा नाहीत, पण पूर्वीच्या ती आणून द्यायच्या. तर सांगायचा मुद्दा काय की पाट्या टाकून माणूस थकतो, आणि जो मनापासून काम करतो ना तो थकत नाही कधीच. ह्याला कारण, सद्गुरू सांगतात प्रत्येक गोष्टीला कारण आम्ही सांगणार, बरोबर ना. ह्याला कारण का? मन जेव्हा तल्लीन असतं तेव्हा तुला एनर्जी कुठून मिळते? सतमधनं मिळते, हे लक्षात ठेवा. सतमध्ये जी शक्ती आहे ती शक्ती तुम्हाला शक्ती देते, तुम्हाला एनर्जी देते, तुम्हाला ऊर्जा देते. आनंद
तिथूनच येतो, तुम्हाला आनंद होतो आणि काम करताना तुमची बुद्धी चालायला लागते. तुम्ही तिथे इंट्युशन तुमचं काम करायला लागतं, तुम्हाला निर्णय आयडिया द्यायला लागतात, कामामध्ये प्रगती होते, काम कसं नवीन करता येईल याच्यामध्ये लक्ष जातं तुमचं. हे सगळं कधी होतं? तिकडे राहिलं तर. तिकडे राहणं म्हणजे तल्लीन होणं, समजलं ना. म्हणून सद्गुरू म्हणतात की तुमचा उत्कर्ष तुमच्या हातातच आहे, पण कधी तुम्ही कष्ट नीट केले तर. सद्गुरूंनी 7 क सांगितलेले आहेत आपल्याला: कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, करुणा, कृतज्ञता आणि ॲप्रिशिएशन, कौतुक. हे 7 क सद्गुरूंनी सांगितलेले आहेत. पण हे 7 क म्हणजे तुम्ही तल्लीन होऊन काम करणं, समजलं ना. कामात तुम्ही जेव्हा तल्लीन होता तेव्हा उत्कर्ष तुमच्या हातात आहे. का हातात आहे? कारण तुम्ही काम करताना तुम्हाला आनंद मिळणार, काम करताना तुम्हाला ऊर्जा मिळणार, काम करताना तुम्हाला कौशल्य मिळणार, सगळं काही मिळणार, कल्पकता मिळणार, सगळं काही काम करताना मिळणार आहे. आणि कुठून मिळणार? बाहेरून नाही मिळणार, आतूनच मिळणार आहे. म्हणून सच्चिदानंद स्वरूपाचा संबंध प्रत्येक गोष्टीमध्ये आहे आपल्या. आपण जे जे काय करतो ना कर्म, त्या कर्माच्या ठिकाणी सच्चिदानंद स्वरूप येतच. हे सत, चित आणि आनंद हे 3 गोष्टी तुमच्याकडे आहेतच बसलेले तुमच्याजवळ. द्यायचं की नाही फक्त बघता. तुम्ही घेणार असेल तर देणार, ते नाही तर कसं घेणार, बरोबर की नाही. म्हणून तल्लीन होणं. म्हणून सद्गुरूंनी हा जो कष्ट, हा जो पहिला विषय घेतलेला आहे, त्याच्यामुळे सद्गुरू काय म्हणतात की कामासाठी पोट, तर पोटासाठी काम. कामासाठी पोट की पोटासाठी काम, हा मोठा विषय आहे. लोकांना वाटतं काय की पोट दिलंय म्हणून काम करायला लागतंय, समजलं ना. म्हणजे पोटासाठी मला काम करायला लागतं. पण पोटासाठी काम ही एक व्यवस्था आहे, सद्गुरू म्हणतात. तुम्हाला जर पोटच दिलं नसतं तर तुम्ही कामच केलं नसतं, आणि कामच केलं नसतं तर जीवन चाललं नसतं. आणि संपूर्ण व्यवस्था एक वेगळ्या रीतीने परमेश्वराने निर्माण केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं काम वेगळं आहे, प्रत्येकाला एक कौशल्य दिलेलं आहे, प्रत्येकाला एक वेगळं विविधता दिली आहे त्याच्यामध्ये सगळी. प्रत्येकाचं कौशल्य वेगळं आहे. प्रत्येकजण गाऊ शकत नाही किंवा प्रत्येकजण काय म्हणतात, एकच काम प्रत्येकजण चांगला करू शकत नाही. आम्ही जेव्हा IIT शिकत होतो तेव्हा आम्हाला ते फायलिंग करायला लागायचं. सुरुवातीला ते करायला लावतात ना फायलिंग, नंतर ते वूड कार्पेंट्री. आम्हाला काय ते जमत नव्हतं. आम्ही आपलं ते करायला गेलो की ते जोडलंच जायचं नाही आणि एवढं मोठं होल यायचं आतमध्ये, कारण सवय नाही ना आम्हाला. पण जी टेक्निकल मुलं असायची ना, टेक्निकलमधनं आलेली, त्यांचं एवढं परफेक्ट व्हायचं ना, एकदम जोडतं. मग आम्ही त्यांची मदत घेतो, जरा करून दिली. कारण हे कौशल्य आमच्याकडे नसतं, पण ते त्यांच्याकडे कौशल्य असतं. म्हणून एक कार्पेंट्री जे काम करतात, काय परफेक्ट करतात, ते बरोबर बसवतात सगळ्या गोष्टी. तुम्ही करून बघा, मग तुम्हाला कळेल किती कठीण आहे ते. तर सांगायचा मुद्दा काय माहिती आहे, प्रत्येकाला वेगळं कौशल्य दिलं आहे, वेगळी उपयोगिता, म्हणजे प्रत्येकाचा उपयोग वेगळा दिलेला आहे. आणि संपूर्ण विश्वामध्ये आहे तसं. प्रत्येकजण एक वेगळं काहीतरी घेऊन आलेलं आहे. चर किंवा अचर काही असेल, सगळ्याचा संबंध आपल्या व्यवस्थेशी आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात ही संपूर्ण जी व्यवस्था आहे ना, ती एकमेकाशी संबंधित आहे, एकमेकांच्या पूरक आणि पोषक आहे. अशी ही संपूर्ण व्यवस्था अशी बांधलेली आहे, कंप्लीट. काय नवल आहे ना, सगळी व्यवस्था बांधलेली आहे. या व्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यवस्था एकमेकांना पूरक आणि पोषक आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात तुम्हाला जे काही जमतंय ते तुम्ही तल्लीनतेने, मनापासून, कर्तव्य बुद्धीने जर तुम्ही केलं तर तुमचा उत्कर्ष नक्की. कळलं की नाही. म्हणून सच्चिदानंद स्वरूप जे आहे, आपण जे म्हणतो की हे जे कर्म करताना आपण स्थिर मन करणं किती गरजेचं आहे हे मला सांगायचं आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात की कष्ट करताना, प्रयत्न हे जे रत्न म्हणून सद्गुरू सांगतात की हे मनापासून तू काम केलं पाहिजे. मनापासून जर तू काम केलं तर तुझं यश निश्चित. बघा, यश निश्चित म्हणून सांगितलं सद्गुरूंनी. मग तुम्ही म्हणा काय, आम्ही एवढे प्रयत्न करतो तरी आम्हाला यश येत नाही. समजलं ना. एवढे प्रयत्न करून आपल्याला यश काय येत नाही. सद्गुरूंनी काय सांगितलं, त्याला 2 कारणं आहेत.
एक म्हणजे तुझे प्रयत्न चुकीच्या पद्धतीने चालले, बरोबर. आणि दुसरं म्हणजे प्रयत्न करताना तुझं मन स्थिर नसतं तिकडे, कळलं का. तुझं लक्ष रिझल्टकडे असतं. जेवढा तू रिझल्टकडे लक्ष देशील तितकं तुझं कामाकडे लक्ष कमी होईल. आपलं डिवायडेड होतं ना, अटेन्शन डिवाइड होऊन जातं. आपण लक्ष काय मिळालं पाहिजे, काय होईल, वरीज म्हणतात ना, वरीज, अँझायटी आणि वरीज याला म्हणतो आपण, की सतत. काल माझं एकाशी बोलणं चाललं होतं की ऑफिसमध्ये काम करताना सतत काळजी असते, ती ऑर्डर मिळेल का. तो म्हणतो एवढं आम्ही एन्झायटी चालू असते आमच्याकडे की मिळेपर्यंत शांती नाही जीवाला. म्हणून स्ट्रेस होतो ना. मग लोकांना स्ट्रेस का होतो, कारण ती ऑर्डर मिळेपर्यंत कधी लास्ट मोमेंटला निघून जाईल सांगता येत नसतं. कधी काय फासे उलटे पडतील आणि ती ऑर्डर गेली तर एकदमच म्हणजे खलास. त्या माणसाला म्हणजे काय हार्ट अटॅकचं बाकी असतं. कारण हे मोठमोठे ऑर्डर जेव्हा असतात, आमचं उदाहरण घ्या ना, आम्ही जेव्हा अमेरिकेला घेऊन गेलो होतो 250 लोकांना, तेव्हा सुद्धा 2-3 कोटेशन घेतली होती आणि जवळजवळ एक कोटेशन फायनलाइज केलं होतं. इतक्यात दुसऱ्यांनी फोन केला आणि आम्हाला एकदा तरी चान्स द्या बोलण्याचा म्हटलं, आणि शेवटी त्याच्याकडे ऑर्डर गेली. म्हणजे लास्ट मोमेंटला ऑर्डर तिकडे गेली. त्यामुळे हे जे काम करताना आपल्याला सतत चिंता असते, ती रिझल्टची चिंता असते. आणि त्यामुळेच आपलं काय म्हणतात त्याला, कधी कधी आपल्याला यश येत नाही. कारण तुम्ही जेवढी चिंता काळजी कराल त्याचा अर्थ काय, तुमच्या प्रयत्नावर आणि तुमच्या अंतर्मनावर श्रद्धा नाही आहे. समजलं ना. म्हणून हा जो एन्जॉय स्ट्रेस हा जो भाग आहे ना, ह्याच्यामध्ये आम्ही सांगतो सगळ्या गोष्टी, पण त्या सोप्या नाही हे पण मला कळतं. किती म्हटलं तरी अँझायटी ही असतेच, मिळेल की नाही. आता एवढा चांगला पेपर लिहून सुद्धा पास होऊ की नाही, ही जी काळजी असते ना, ही काळजी असतेच आपल्याकडे. तर ही काळजी जर सोडून देता आली आपल्याला आणि फक्त आपण प्रयत्नावर जर भर दिला तर तुमचं यश नक्की असतं, कळलं ना. कारण तुम्हाला अंतर्मन यश देतच. आणि समजा प्रयत्न करून यश नाही मिळालं, धरून झाला, कधी कधी होतं ना, प्रयत्न खूप केले, नीट केले तरी सुद्धा यश मिळत नाही, असं होतं कधी. नाही असं नाही. मग काय, मग आपण म्हणतो दैव आमचं वाईट आहे, बरोबर ना. दैव आपलं वाईट आहे. पण त्याला सुद्धा सद्गुरूंनी एक वेगळा विचार दिलेला आहे. त्याच्यावर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक गोष्ट हल्लीच वाचायला मिळाली म्हणून सांगतो. एक माणूस असतो, तो एका साधूसारखा माणूस भेटलेला असतो, जो सपोज टू बी स्पिरिच्युअल की असा वाटलेला. म्हणून त्यांनी त्याला प्रश्न विचारला की प्रयत्न करून जेव्हा यश मिळत नाही तेव्हा तुमचं काय म्हणणं आहे. मग तुम्ही, आपण म्हणतो ना प्रयत्न केल्यानंतर यश मिळालं पाहिजे, प्रयत्न करून जर यश मिळत नसेल तर काय म्हणणार त्याला. तर त्या साधूंनी त्याला उत्तर छान दिलं. त्यांनी काय साधूंनी सांगितलं, बँकेचा लॉकर असतो ना, त्या बँकेच्या लॉकरला हे काय म्हणतात त्याला, सेफ डिपॉझिट वॉल्ट, त्याला 2 चाव्या असतात माहिती आहे ना. एक चावी बँकेकडे असते आणि एक चावी तुझ्याकडे असते, बरोबर. तू एका चावीने उघडू शकत नाही, त्याची पण चावी लागते तिला लावायला, त्याशिवाय तो वॉल्ट उघडत नाही. काही लोक गेले नसतील वॉल्ट बघायला. 2 चाव्या लावल्याशिवाय ते वॉल्ट उघडत नसतो, समजलं ना. मग त्याने असं उत्तर दिलं, एक चावी तुझ्या प्रयत्नाची असते आणि दुसरी चावी परमेश्वराची असते, दैवाची असते. असं गोष्ट छान आहे. पण दैव म्हणजे नशीबवाद येतो, दैववाद येतो. आपण जरा त्याच्यामध्ये बदल करूया त्या गोष्टीमध्ये. लॉकर तोच, चाव्या 2 त्याच, पण फक्त त्याचं एक्सप्लेनेशन आपण जरा वेगळं करूया. मी ती गोष्ट वाचल्यानंतर नेहमी मला वेगळं काहीतरी सुचत असतं त्याच्यामध्ये. खरं म्हणजे प्रयत्न आपण करतोच. प्रयत्न आपण जेव्हा करतो तेव्हा दुसरी चावी अंतर्मनाकडे असते. दुसरी चावी आपल्या अंतर्मनाकडे असते आणि अंतर्मन ती चावी लावूनच बसलेलं आहे. खरं म्हणजे त्या लॉकरला, म्हणजे यश जे आहे ना आपलं, यशाच्या लॉकरला
अंतर्मनाने चावी लावूनच ठेवलेली आहे. तुम्ही फक्त तुमच्या प्रयत्नाची चावी लावा की यश हे तुमचंच आहे. मग आता याच्यामध्ये दोन भाग होऊ शकतात. बघा, तुम्ही म्हणणं असं होत नाही ना कधी कधी. मग त्याच्यासाठी एक्सप्लेनेशन असं आहे की आपण जेव्हा प्रयत्न नीट करत नाही, दिशा चुकली आपली, तर ह्याचा अर्थ काय की लॉकरचा नंबर चुकला. तुम्ही दुसऱ्याच लॉकरकडे जाऊन चाव्या लावायला लागलं तर कसं जावं उघडणार नाही ना. म्हणून प्रयत्नाची दिशाच चुकली म्हणजे तुम्हाला लॉकरचा नंबरच जर तुम्ही विसरलाय आणि तुम्ही दुसऱ्याच लॉकरला जाऊन चावी लावलं तर तुम्हाला मिळणारच नाही ना. मग तुम्ही बरोबर त्या लॉकरकडे आला तर तुम्हाला ती मिळू शकते, बरोबर ना. आता दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की अंतर्मन कधी कधी तुम्हाला अपयश देतं. मी मागे पण सांगितलं होतं कुठेतरी, कारण मी इतकं बोलतो ना हल्ली. अंतर्मन कधी कधी तुम्हाला अपयश देतो. ते अपयश देतो म्हणजे काय की तुम्ही रॉंग दिशेला चाललेले आहेत, प्रयत्न तुझे चुकतायत, तिथून तुला परत खेचण्यासाठी तो तुला अपयश देतो. अपयश दिलं की तू पुन्हा त्याचं रिथिंकिंग करतो, करून तू पुन्हा मार्गावर येतोस, बरोबर की नाही. ते GPS चं उदाहरण मी एकदा दिलं होतं. GPS मध्ये तुम्हाला तो सांगतोय आता राईटला वळव, पण आपण थोडेसे मला माहीत आहे मी पुढे जाऊन, मग तो आपण पुढे जातो, मग तो GPS पुन्हा तुम्हाला यू टर्न घ्यायला लावतो, बरोबर की नाही. तसं अंतर्मन हे कधी कधी तुम्हाला अपयश तेवढ्यासाठी देतं की तुम्ही चुकताय, तुमची दिशाच चुकली आहे, तुम्ही आता परत या, याच्यासाठी देऊ शकतो. दुसरं म्हणजे मी मगाशी सांगितलं की ड्रॉवरच नंबरच विसरलेला असतो. हा नंबर का विसरतो तो? कारण डोक्यामध्ये जी अँझायटी असते, डोक्यामध्ये जे काळज्या, चिंता, याच्यामुळे त्याला तो लॉकर कुठे आहे तेच कळत नाही आणि तो तिथे जाऊन चावी लावू शकत नाही, अशी परिस्थिती होते. म्हणून तू जेव्हा मन स्थिर करतो, म्हणजे जी काही तुम्हाला रिझल्ट मिळतो, तेव्हा जर तुम्ही शांत राहिला, तुम्हाला जे काही समजा अपयश आलं आणि तुम्ही जर शांत राहिला, निवांत राहिला, प्रेझेंटमध्ये राहिला, तर तुम्हाला प्रकाश देण्याचं काम अंतर्मन करतं. सद्गुरूंनी हा प्रकाश शब्द वापरला आहे त्यांच्या पुस्तकामध्ये, उत्कर्षमध्ये, की हा चैतन्य शक्तीचा प्रकाश हा तुम्हाला मार्ग दाखवतो. आपण एक दुसऱ्या बाजूनी जर बघितलं की चैतन्य शक्ती तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज तयार करते, तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज तयार केलेल्या आहेत सगळ्या, पण तो प्रकाश तुम्हाला दिसत नाही कारण तुमच्या डोक्यामध्ये अंधार असतो, समजलं ना. म्हणून जरी तुम्ही कधी अयशस्वी झाला तर तिथे तुम्ही जर शांत राहिला, निवांत राहिला, तर त्याच्यातनं नवीन मार्ग सुचतो किंवा यू टर्न घ्यायचं की नाही ते पण कळतं आपल्याला, समजलं ना. म्हणून सद्गुरूंनी जे स्वीकार करण्याची जी गोष्ट सांगितली की वस्तुस्थितीचा स्वीकार, जेव्हा अपयश येतं तेव्हा तुम्ही जर ती वस्तुस्थिती स्वीकारली आणि जर तुम्ही निवांत झाला, निवांत म्हणजे डोक्यातला अंधार गेला. सद्गुरूंनी मस्त उदाहरण दिलेलं आहे की अंधारामध्ये जर तुम्ही गेला, अंधारामध्ये जरा तुम्ही थोडा वेळ थांबला, शांत झाला, तर तुम्हाला दिसायला लागतं, बरोबर ना. तसंच इकडे आहे. अपयश म्हणजे अंधार आहे, अपयश म्हणजे अंधार. या अंधारामध्ये जरा तुम्ही शांत राहिला तर पुढल्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिसायला लागतात, संधी तुम्हाला दिसायला लागतात. अंतर्मन तुम्हाला संधी देत असतो, तुम्हीच घेत नसतं. म्हणून म्हटलं लॉकरची चावी लावून ठेवलेलीच आहे, आपण तिकडे जात नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे, कळलं ना. म्हणून तुम्ही प्रयत्न केला आणि यश नाही मिळालं असं होणं नाही, आणि जर झालं तर त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी सुद्धा अंतर्मनच तुम्हाला प्रकाश देतो, अंतर्मनच तुम्हाला सगळी मदत करत असतो. हे एकदा समजलं ना की दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. काम करताना पूर्णपणे तल्लीनतेने मन लावून काम कसं केलं पाहिजे. तल्लीनतेने करायचं म्हणजे काय, पहिलं म्हणजे प्रामाणिकपणे, कर्तव्यबुद्धीने, नंतर व्यापक हेतूने
आणि करता विठ्ठल या भावनेतनं. असं जर काम जर तुम्ही तल्लीनपणे जर केलं, बघा, असं जर काम तुम्ही केलं तर यश नक्की, यश नक्की. आणि यश जर नाही मिळालं तर त्याच्यातनं एक वेगळा मार्ग तुम्हाला मिळतो आणि तुमचा उत्कर्ष कोणी रोखू शकत नाही. मी कित्येक वेळा उदाहरण बघितलेली आहेत, कित्येक उदाहरणं मी बघितलेली आहेत की तात्पुरतं अपयश आलेलं आहे, पण त्याच्यातनं जे मार्ग मिळालेत त्याच्यामुळे तो आणखीन मोठा झालेला आहे. म्हणजे कुठेही तो, म्हणून सद्गुरू म्हणतात ना, अपयश ही यशाची मधली पायरी आहे एकच, पण ती पायरी कधी आहे हे जर तुम्ही केलं तर. नाही तर तुम्ही अपयशाच्या पायऱ्यात चढत राहाल. काही लोक अपयशाच्या पायऱ्यात चढत जातात ना. सद्गुरूंनी परवाच उदाहरण दिलं, त्यांचे मामा डिग्रीमध्ये होते, नाही हे डिग्रीमध्ये असताना मामा ACCला होते, हे ACCला बोलते तरी मामा ACCलाच. ते अपयशाच्या पायऱ्या आपण चढत राहू, माहिती ना. म्हणून अपयश प्रयत्न करून, तल्लीनतेने काम करून जर अपयश मिळालं तर ते अपयश तुम्हाला पुढे यशापर्यंत घेऊन जाणारच. सम करेक्शन मे बी रिक्वायर्ड, ते अंतर्मन करतं आणि अंतर्मन तुम्हाला पुढे घेऊन जाणारच. कारण ही जी चैतन्य शक्ती जी आहे ना आपल्याकडे, ही सगळं काही आपल्यासाठी चांगलंच करत असते, चांगलंच करते आपल्यासाठी. परमेश्वर आपल्यासाठी काही वाईट कधीच करत नसतो. म्हणून डॉक्टर मर्फीनी म्हटले ना, सबकॉन्शियस माइंड गोज लाईफ वर्ड्स. लाईफ वर्ड्स म्हणजे काय, हे अंतर्मन आहे ना, त्याला स्वरूपापर्यंत जायचं आहे, दिव्य मनापर्यंत पोचायचं आहे. अंतर्मनाला उन्नयनच पाहिजे, अंतर्मनाला खाली जायचंच नाही आहे. अंतर्मनाला शांती, सुख, यश, आनंद ह्याच्याकडे जायचं आहे. तुम्ही त्याला खाली खेचता, त्याला तो काय करणार बिचारा. अंतर्मन तुम्हाला कायम वरती घेऊन जायला तयार आहे आणि वरती जाण्यासाठी तो ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला देत असतो. तुम्हाला सगळं काही देण्याची ताकद त्याच्याकडे आहे, पण तुमच्याकडे घेण्याची ताकद नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण काम, मी मगाशी 4 गोष्टी सांगितल्या. तल्लीनतेने काम करायचं म्हणजे काय करायचं. पहिलं म्हणजे प्रामाणिकपणे, कारण तल्लीनतेने काही कामं चांगली करतात. सद्गुरू म्हणतात ना, पत्ते खेळताना एकदम तल्लीन, त्यांना कसलं भान नसतं तेव्हा. तसलं नाही. प्रामाणिकपणे, कर्तव्यबुद्धीने, व्यापक हेतूनी. व्यापक हेतू हा खूप मोठा आहे. या सगळ्यांना यांना खूप स्पिरिच्युअल अर्थ आहे प्रत्येक गोष्टीला, पण लोकांना ते माहीत नसतं. आता व्यापक हेतू म्हणजे काय, व्यापक हेतू म्हणजे फळ ईश्वराला, सर्वेश्वराला, याला व्यापक हेतू म्हणतात. जे गीतेमध्ये सांगितलंय ना, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु. याचा अर्थ काय की फळाची अपेक्षा तू करू नको, का तर मिळणारच आहे तुला. पण ते फळ आपण कोणाला दिलं पाहिजे, सर्वेश्वराला दिलं पाहिजे, म्हणजे ईश्वराला दिलं पाहिजे, म्हणजे सर्वांना दिलं पाहिजे. समजलं ना. म्हणून सर्वांच्या हितासाठी जेव्हा तू काम करतो, तुझ्या कामामधनं सर्वांचं जेव्हा हित असतं, सर्वांचं भलं करण्यासाठी तू काम करतोस, हा जेव्हा व्यापक हेतू असतो ना, तेव्हा फळ तू ईश्वराला देत असतो. हे लक्षात ठेवा. कारण सर्व म्हणजे कोण, सर्वेश्वर. लक्षात ठेवा. सर्वांना म्हणजे काय, सर्वांनामध्ये जो ईश्वर आहे त्याला सर्वेश्वर म्हणतात. म्हणून तुझ्या कामाचं फळ हे तू सर्वांना देतो, कारण हेतू तुझा तो आहे ना, सर्वांचं भलं होणं. हा जेव्हा तुझा हेतू असतो तेव्हा तू कर्मफळाचं जे भोक्तृत्व असतं ते तू ईश्वराला देतोयस. कळतंय मी काय म्हणतोय ते. म्हणून कर्मयोग, कर्मयोग म्हणजे काय, हाच कर्मयोग सद्गुरूंनी शिकवलाय आपल्याला. काम तू असं कर. कर्मयोग म्हणजे काय, ते दुसरी करायचं नाही. कर्मयोग म्हणजे काम तू तल्लीनतेने कर, मनापासून. स्थिर मन तिकडेच पाहिजे तुझं, बाकी कुठे जाता कामा नये. समजलं. स्थिर मन तिकडेच ठेवलं पाहिजे तुझं. दुसरं काय पाहिजे, प्रामाणिकपणे काम कर आणि कर्तव्यबुद्धीने कर. करायचं म्हणून नाही, कर्तव्य आहे माझं, कारण मी समाजासाठी काम करतोय, राष्ट्रासाठी काम करतोय, विश्वासाठी काम करतोय. हे तुझ्याकडे
हेतू पाहिजे आणि व्यापक हेतू आपला. प्रत्येक गोष्ट मी जी समाजासाठी करतोय हा जर हेतू असेल ना तुमच्या डोक्यात, तर तुम्ही खऱ्या अर्थाने कर्मयोग साधता हे लक्षात ठेवायचं. आणि सद्गुरूंनी पुढे अजून एक ॲड केलेलं आहे की करता विठ्ठल या भावात, करता विठ्ठल या भावामध्ये जेव्हा तू काम करशील, तल्लीनतेने करशील, कर्तव्य बुद्धीने करशील, मीपणा रहित बुद्धीने करशील, व्यापक हेतूने जेव्हा करशील, तेव्हा त्या कामामध्ये तुला यश मिळणारच. नुसतं यश मिळणार नाही, त्याच्यातनं तुला आनंद मिळणार, उत्साह मिळणार, सगळं काही त्याच्यातनं मिळणार. त्यालाच कर्मयोग म्हणतात. कर्मयोग म्हणजे काय? ते कर्माचे 2 बंध सोडून टाकले, तू तोडून टाकले दोन्ही बंध. कर्म कोण करतंय? विठ्ठल करतोय. त्यामुळे मी करता हा बंद गेला आणि कर्माचं फळ कोणाला? माझा व्यापक हेतू आहे, समाजासाठी मी काम करतोय. हे जेव्हा तू करतोस तेव्हा तू त्याच्यामध्ये येतोच, सर्वांमध्ये तू आहेस. त्यामुळे तुला जास्तीत जास्त कोणाला फायदा होतो? तुलाच होतो. म्हणजे पुन्हा असं सगळं करून फायदा कोणाला? तुलाच. आनंद कोणाला? तुलाच. सगळं काही तुझ्याच फायदेशीर आहे, तरी आपण ते करत नाही. हाच मजा आहे ना. आपल्याला फायदा कसा पाहिजे? शॉर्टकटनी पाहिजे आणि शॉर्ट टर्मचा फायदा पाहिजे. शॉर्टकट आणि शॉर्ट टर्म लगेच काय ती मिळालं पाहिजे. आम्ही जास्त वेळ थांबायला तयार नाही, आम्हाला थांबायला वेळ नाही. आमचं फास्ट जमाना फास्ट आहे आमचा, आम्हाला लगेच मिळालं पाहिजे. पण लगेच तुला आनंद तर मिळतोय आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा यश पण मिळणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून अपयश जरी कधी आलं तुम्हाला, प्रयत्न करून, मी प्रयत्नाचं महत्त्व सांगते, प्रयत्न करून अपयश जरी आलं तरी ते पुढल्या यशाची नांदी आहे, लक्षात ठेवायचं. अपयशी यशाची पायरी म्हणतात ना, ती केव्हा? प्रयत्न ह्या पद्धतीने केल्यानंतर जर अपयश आलं तर ते तुमच्यासाठी नव्हतं, तुमच्यासाठी ते चांगलं नव्हतं. मला आहे ना असे कित्येक उदाहरणं आहेत. मी लोकांचे इंटरव्ह्यू ऐकलेले आहेत किंवा लोकांचं मी बघितलेलं, आपल्या घडलेल्या गोष्टी आहेत की कधी कधी अपयश येतं ते आपल्या फायदेशीर असते. नंतर मागे वळून बघितल्यानंतर कळतं की ते अपयश आपल्या फायद्यानेच झालं म्हणून. कळलं ना? म्हणून सद्गुरूंनी प्रयत्नाला खूप महत्त्व दिलेलं आहे. प्रयत्न म्हणून कर्म करताना, हा कर्मातून तुला जर आनंद मिळवायचा असेल तर कर्माच्या ठिकाणी तू प्रेझेंटमध्ये राहा, मन तिथे स्थिर कर, त्याच्यामध्ये आवड निर्माण कर कामामध्ये. आणि ती आवड कधी होते? स्थिर मनाने तू जेव्हा काम करतोस, स्थिर मनाने काम करतो तेव्हा तुला समजतं पण लवकर. आता अभ्यास करताना साधी गोष्ट बघा, अभ्यास करताना अभ्यासामध्ये लक्ष नसतं म्हणून अभ्यास समजत नाही ना. अभ्यासामध्ये तुम्ही जर लक्ष घातलं तर तुमची जी जाणीवेमध्ये जे चित्त आहे ना, तोच तुम्हाला समजावून सांगेल काय आहे ते. ज्ञान कुठे प्रकट होणार आहे? चित्तमध्येच प्रकट होतं. कधी प्रकट होतं? बुद्धी चालवली तर. बुद्धीला जेव्हा तू धार देतो ना तेव्हा ज्ञान प्रकट होतं, ते जाणीवेमध्ये होतं, लक्षात ठेव. म्हणून सद्गुरू म्हणतात जाणीव म्हणजे ज्ञान नाही. काही लोक असं म्हणतात ना, ज्ञान म्हणजे जाणीव. माहिती आहे ना? चित्त म्हणजे ज्ञान, सत म्हणजे एक्झिस्टन्स आणि आनंद म्हणजे ब्लिस असं म्हणतात. सद्गुरू म्हणतात जाणीव म्हणजे ज्ञान नाही, जाणीवेमध्ये ज्ञानाचा उदय होतो. कारण जाणीव ही सर्वज्ञानीच आहे, जाणीवेमध्ये सर्वज्ञानी आहे. फक्त विसर पडल्यामुळे आपण नवीन ज्ञान पुन्हा पुन्हा ॲक्वायर करतोय आणि ते तिथे प्रगट होते. त्याला सगळंच माहीत आहे, जाणीवेला सगळंच माहीत आहे. ते जाणीवेला काय माहीत नाही असं नाही आहे, पण ते प्रगट आपल्या जाणीवेमध्ये होतं. आपली जी अशुद्ध जाणीव आहे किंवा जीव जो आहे त्याच्यामध्ये ते प्रगट व्हायला लागतं. समजलं ना? त्यामुळे तुम्ही जर अभ्यास करताना जर लक्ष देऊन केला तर समजतं. समजलं की गोडी निर्माण होते. गोडी निर्माण झाली की तल्लीन होऊ शकतो माणूस. समजलं ना? ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना एकमेकांशी जोडलेल्या आहेत, हे लक्षात ठेवायचं. एकमेकांशी जोडलेल्या आहेत. म्हणून सद्गुरूंनी प्रयत्नाचं महत्त्व आपल्याला खूप सांगितलेलं आहे. म्हणून कष्ट हा जो पहिली पिलर म्हणूया, कारण पायऱ्या म्हणणं मला जरा चुकीचं वाटतं कधी कधी,
कारण एकातनं एक दुसरं नाही आहे, पहिलं हे केलं मग दुसरं असं नाही आहे, सगळं एकाच वेळेला त्याचं बॅलन्स पाहिजे आपल्याला. त्यामुळे पिलर्स म्हटलं तर जास्त बरं पडेल नाही. तर 7 पिलर्स जे सद्गुरूंनी सांगितलेले आहेत त्या सगळ्या 7 पिलर्सचा संबंध या सच्चिदानंद स्वरूपशी मी दाखवून देणार आहे हळूहळू. आज मी कष्ट ह्या विषयावर जास्त बोललो, म्हणजे प्रयत्न या गोष्टीवर जास्त बोललो की प्रयत्न म्हणजे काय, कष्ट कर्म म्हणजे काय. कष्ट म्हणजे कर्म करणं, कर्म करणं म्हणजे काय, ही जाणीवच कर्मावर येते, ब्रह्मच कर्मावर येतं. आणि कर्म करताना ती जाणीव तुम्हाला त्याच्यातनं आनंद देते, उत्साह देते, ज्ञान देते, कल्पकता देते, सगळं काही त्याच्यातनं मिळतं तुम्हाला, हे लक्षात ठेव. पण कधी तुम्ही जर तल्लीन झाला तर, म्हणून कुठलंही काम तुम्ही जर तल्लीनपणे केलं तर तुम्हाला यश मिळेल, तुम्हाला आनंद मिळेल, सगळं काही मिळेल आणि गोडी पण मिळेल. आनंदाची निरनिराळी रूपं आहेत, गोडी पण एक रूप आहे. काम करताना गोडी निर्माण होते, समजलं ना. सद्गुरू म्हणतात ना, आवड, गोडी, प्रेम, आनंद, सुख, सगळ्या काही आनंदाचीच निरनिराळी रूपं आहेत. आणि सगळी रूपं तुम्हाला जाणवायला लागतात काम तल्लीन केल्यानंतर. चेहऱ्यावर आनंद येतो, बरं वाटतं, सगळं काही व्हायला लागतं, गोडी निर्माण होते, आवड निर्माण होते काम करण्याची. म्हणून समजेपर्यंत प्रॉब्लेम असतो. आणि समजत का नाही, कारण लक्ष नसतं तिथे. म्हणून सगळं एकमेकावर अवलंबूनच आहे. लक्ष देऊन काम करत बसला तुम्ही, लक्ष देऊन अभ्यास करत बसला तर हळूहळू त्या जाणीवेतनंच तुम्हाला ज्ञान प्रगट व्हायला लागेल. बाहेरून कुठून नाही, आतूनच सगळं आहे. बुद्धी पण आतमध्येच आहे आपल्याकडे. जाणीवेचंच रूप म्हणजे बुद्धी ना. बुद्धी लावायला लागलं की ज्ञान उदयाला यायला लागणार, कळलं ना. ज्ञान उदयाला आलं की आनंद, गोडी, हे सगळं एकमेकांशी संबंधित आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून प्रयत्न हा पहिला पिलर सद्गुरूंनी सांगितला. दुसरा पिलर म्हणजे कर्तव्य. सद्गुरूंनी सांगितलं की कर्तव्य बुद्धीने कर कुठलंही काम करताना. आता कर्तव्य का, आपलं कर्तव्य काय आहे, कारण ही जी व्यवस्था आहे ना आपली, ही जी ब्रह्मांडाची व्यवस्था निर्माण केली आहे त्यातील प्रत्येकाला काहीतरी काम दिलेलं आहे. प्रत्येकाला बुद्धी दिली आहे, प्रत्येकाला काहीतरी कौशल्य दिलेलं आहे, प्रत्येकाला काहीतरी आवड दिलेली आहे. विविधता हे ह्या व्यवस्थेचं रूप आहे ना. तुम्ही जर बघितलं तर ही व्यवस्था विविधता आहे सगळीकडे. त्यामुळे तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे परमेश्वराने, ते जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही व्यवस्थेमध्ये बिघाड करताय, कळलं की नाही. व्यवस्थेमध्ये बिघाड करते. म्हणून पाट्या टाकलं की काय होतं, व्यवस्था बिघडते, मग कंपनी डुबते, मग तुमच्या जॉब जातात, सगळे प्रॉब्लेम तुमचेच निर्माण होतात नंतर, बरोबर की नाही. म्हणून कर्तव्य आपलं कर्तव्य आहे, आपलं काम करणं हे कर्तव्य आहे. पैसे मिळतात ही दुसरी गोष्ट आहे. पैसे मिळणं हे वेगळे तिचं कर्तव्य आहे. म्हणजे आपल्याला प्रपंचासाठी काम करणं हे पण एक प्रपंचाचं कर्तव्य आहे. आपल्याला जगायचं हे पण आपलं कर्तव्यच आहे ना. पण त्याच्याबरोबर ह्या व्यवस्थेला पूरक आणि पोषक असं आपण काम करणं म्हणजे त्याला कर्तव्य म्हणतात. म्हणून आपलं कर्तव्य आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणून मगाशी मी सांगितलं की तिन्ही प्रकारची कामं करणं म्हणजे आपलं कर्तव्य आहे. फॅमिली प्रती कर्तव्य आहे, सोसायटीसाठी आपलं काहीतरी कर्तव्य आहे, समाजासाठी कर्तव्य आहे, आणि आपल्या जीवनासाठी काम जे करतो, ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीबद्दल सुद्धा आपल्याकडे कर्तव्य असलं पाहिजे, बरोबर ना. म्हणून तिन्ही ठिकाणी कर्तव्य बुद्धीने काम केलं पाहिजे. कोणावरही तुम्ही उपकार करत नाही, लक्षात ठेवायचं. कोणावरही आपण उपकार करत नाही. म्हणून आपलं कर्तव्य काय आहे की आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करतो. मी त्या मेडिकल कॉलेजमध्ये तेच सांगितलं की आपण जेव्हा कंपनीमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं, बहुतेक लोकांना असं वाटतं की मी काम करतो, पगार घेतो, काम संपलं, हिशोब संपला, मी काम दिलं, त्यांनी मला पगार दिला, काम संपलं, म्हणजे हिशोब संपला. असं नसतं, लक्षात ठेवायचं. आपल्याला आपण जेव्हा काम करतो तेव्हा समाज आपल्याला मदत करत असतो, कंपनी आपल्याला खूप काही देत असते,
राष्ट्र आपल्यासाठी सगळं काही करत असतो. सगळं काही सगळे लोक जेव्हा करतो तेव्हा तुम्हाला पगार मिळतो, हे लक्षात ठेवा. आपल्याला वाटतं मी काम केलं आणि पगार मिळवलं, एवढं सोपं नाही आहे ते. तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी लागतात. पहिलं गोष्ट तुम्हाला ट्रेनिंग लागतं. नाही, मी आहे ना असं बऱ्याच लोकांना विचारलं की तुम्ही कंपनीवर तुमचे काय ऋण आहेत का, कंपनी म्हणजे कंपनीबद्दल तुम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे, कारण कंपनी तुमच्यावर ऋण आहे. तो म्हणतो कसलं ऋण, मी काम केलं त्याने मला पैसे दिले, संपलं हिशोब. असं मोठमोठ्या लोकांना कळत नाही. आम्ही स्पिरिच्युअल विजडमला प्रश्न विचारतो लोकांना कोणालाही उत्तर देत नाही की ऋण काय आहे म्हणून. खरं म्हणजे कंपनी तुमच्यासाठी जे काही करते ना, आणि तुम्ही जे करता ते काहीच नाही. खरं म्हणजे तुम्ही जे काम करता त्यावेळी कंपनी तुम्हाला काय काय देते याचा तुम्ही विचार करा. फक्त कंपनी तुम्हाला पगार देतेच, कंपनी तुम्हाला ट्रेनिंग देते. तुम्ही जेव्हा इंजिनियर होऊन बाहेर पडता की ठो येत नसतं आपल्याला. खरं सांगतो, काही माहीत नव्हतं. मी जेव्हा कंपनीत गेलो काम करायला मला काही माहीत नाही, कारण आम्ही सगळे पुस्तकी ज्ञान ना सगळं. ॲक्च्युली जेव्हा आम्ही फर्नेसेस बघितल्या, प्रोडक्शन मशीन्स बघितल्या, आम्ही असे बघत बसलो, कारण काहीच माहीत नाही याच्यातलं. मग तिथे आम्ही शिकायला लागलो. तिथे मग आमच्या बॉसनी आम्हाला शिकवलं, हे असं करायचं असतं, हे असं बघायचं. आम्ही मायक्रोस्कोपमध्ये जाऊन बघायचो, काही कळायचं नाही पहिल्यांदा. कारण काय म्हणतात त्याला, मेटलचं सगळं ते फॉर्मेशन्स वगैरे जे असतात ना आतमधली, हे सगळं मायक्रोस्कोप उघडली काही कळायचं नाही पहिल्यांदा. मग जेव्हा आम्हाला शिकवलं तेव्हा हळूहळू कळायला लागलं. मग पुस्तकात काय लिहिलं ते समजायला लागलं, कळलं ना. त्यामुळे हे ट्रेनिंग म्हणतात ना, अनुभव, ट्रेनिंग, हे सगळं तुम्हाला कंपनी देत असते आणि पुन्हा पगार देते. म्हणजे तुम्हाला काही ठो येत नसतं तरी पगार देते तुम्हाला आणि तुम्हाला शिकवते, बरोबर की नाही. ट्रेनिंगला खर्च किती तुम्हाला माहिती आहे का? आपल्यासाठी कंपनी जी ट्रेनिंगवर खर्च करते तो तुम्हाला कल्पना नसते, खूप खर्च करत असते. त्यामुळे ट्रेनिंग देते, अनुभव देते, पैसा तुमच्यासाठी खर्च किती करते, इन्व्हेस्टमेंट किती करते. आता डॉक्टर शिल्पा लाड, ती ज्या क्लिनिकमध्ये काम करते तिथे 2-2 कोटीची इक्विपमेंट आहेत, 1-1 कोटीची इक्विपमेंट आहे. जेव्हा डॉक्टर शिल्पा लाड पहिल्यांदा आली भारतामध्ये, कॅनडामध्ये शिक्षण घेऊन, कॅनडामध्ये उच्च शिक्षण घेऊन ती आली, पण इथे आल्यानंतर मशीनच नाहीत एक काम करायला. इकडे एक साधी मशीन्स होत्या, त्यामुळे तिला कामच करते. मग साधी काय कोणी करू शकतं ना. मग जे रेडिओलॉजिस्ट बाकीचे आहेत ते आणि हिच्यामध्ये काय फरकच नाही, ते पण करू शकतात, ही पण करू शकते. पण ही जे चांगलं करू शकते त्याच्यासाठी तिला मशीन नव्हतं, कळलं. मग तिच्या बॉसनी, त्याने फुकट नाही केलं, त्याला पण पैसा पाहिजे होता, पण त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. रिस्क त्यांनी घेतात ना, इन्व्हेस्टमेंट त्याची असते. त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं आणि ती मशीन सगळी आणल्यानंतर आता त्याचा पण फायदा झाला आणि हिचा पण फायदा झाला, कारण हिला ते वापरायला मिळालं. त्यामुळे हिचं नाव झालं सगळीकडे. आज इंडियामध्ये ती वन ऑफ द बेस्ट रेडिओलॉजिस्ट आहे. का? तर तिला ते इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली म्हणून. नाही तर ती कंटाळली असती ना, ती साधी इक्विपमेंट वापरून काय फायदा आहे ना, हो की नाही. त्यामुळे सांगायचा मतलब काय की कंपनी तुझ्यासाठी इन्व्हेस्ट करते, रिस्क घेते. रिस्क एवढा 1 कोटी 2 कोटीची मशीन घ्यायची. आता आमच्या डॉक्टर पटवर्धनने, मी परवा गेलो होतो सांगलीला, ते लॅसिक असतं ना, लॅसिक म्हणजे नंबर बदलायचं, ते मशीन सगळ्यांकडे असतं. पण त्याच्यापेक्षाही आणखीन कॉस्टली मशीन आलेलं आहे की त्याच्यामध्ये आणखीन सेफ 100% परफेक्शन. पण त्याच्यासाठी त्यांनी इन्व्हेस्ट केलं, समजलं ना. मग हे इन्व्हेस्ट केल्यानंतर जे वापरतात त्यांना ते फायदा मिळतो ना, ते शिकायला मिळतं. ते नाही तर कुठून शिकणार. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कंपनी आपल्यावर खर्च खूप करत असते. म्हणजे ते पण उपकार करत नाही, त्यांना पण तो फायदा असतोच, समजलं ना. फायदा सगळ्यांचाच असतो. पण आपण आपल्या बाजूनी जर बघितलं तर आपल्याला जे काय माहीत आहे आपल्या, त्याच्याबद्दल आपल्याला जी कंपनी मदत करते तर त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ना. आता ते 2 कोटीचं इक्विपमेंट कसे आणू शकतात? बँकेने लोन दिलं म्हणून. बँक पण लोन देते ना त्यांना, बँक पण रिस्क घेत असते.
अशा रीतीने सगळे जेव्हा मदत करतात, इम्पोर्ट करतात मशीन्स, तिकडचे लोक मदत करतात, तेव्हा सगळे समाज, संपूर्ण विश्व, संपूर्ण देश तुमच्यासाठी राबत असतो. केवढे तरी इंजिनियर्स आपल्याला दिसतच नाही. आपल्याला मेडिकल प्रोफेशनमध्ये फक्त डॉक्टर्स दिसतात, पण डॉक्टरच्या मागे इंजिनियर्स किती आहेत. सॉफ्टवेअर इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर सगळे असतात तिकडे. डॉक्टर्स लोक जे इक्विपमेंट वापरतात ना, त्याचं मेंटेनन्स कोण करतं, ते मशीन निर्माण कोण करतं, इंजिनियर्स करतात. त्यामुळे हे सगळं जर तुम्ही बघितलं ना, तर तुम्ही जे करता काम आणि तुम्हाला जो पगार मिळतो, बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. त्यामुळे हे तुम्हाला आहे ना एक लक्षात घेतलं पाहिजे की समाज, राष्ट्र, विश्व हे सगळं तुझ्यासाठी काम करत असतं आणि तू फक्त म्हणून कर्तव्य बुद्धीने काम करणं हे खूप गरजेचं आहे. आपलं कर्तव्य आहे. तुम्ही जर काम नाही केलं तर तुम्ही या संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये बिघाड आणता. लक्षात ठेवा. तुम्ही जर चुकीचं काम केलं, आता एक समजा चुकीचा रिझल्ट पॅथॉलॉजीनी दिला, तर त्याचा इफेक्ट किती मोठा होऊ शकतो. फक्त दचा मा करायचा, कॅन्सर आहे आणि नाही, या दोन ह्याच्यामध्ये किती प्रॉब्लेम आहे. आहे म्हटलं तो अटॅकनी मरू पण शकेल एखादी. काय होऊ शकतं, फक्त टायपोग्राफिकल मिस्टेक, टायपोग्राफी असं म्हणतात ना, इट इज अ टायपोग्राफिकल मिस्टेक. आणि काय मिस्टेक, एखादा जीव जाऊ शकतो यांनी, समजलं ना. त्यामुळे प्रत्येकाने काम करताना कर्तव्य बुद्धीने तल्लीन होऊन, म्हणजे तल्लीन म्हणजे मन स्थिर केलं पाहिजे तिथे, तरच ते बरोबर होईल. आपलं मन जर तिकडे नसेल तर चुका होणारच. जरा मन बाजूला गेली की चूक झालीच, अपघात घडलाच. अपघात पण त्यांनीच होतो ना, जरा मन. आता परवा कोणाची ॲक्सिडेंट दाखवला होता. ॲक्सिडेंट कधी होतात, आपलं लक्ष विचलित झालं की ॲक्सिडेंट होतात. आता बहुतेक वेळा होत नाही, कारण ती वेळ येणं आणि आपलं मन दुसरीकडे जाणं हे एकत्र येणं फार कमी वेळा होऊ शकतं. आता गाडी चालवताना बऱ्याच लोकांना सवय असते अशी बघायची, गप्पा मारायची. व्हेरी डेंजरस, हे मी सांगतो. होत काय नाही आहे, 99% काही होणार नाही, कबूल आहे. पण जेव्हा एकदा होईल ना, तो प्रॉब्लेम होऊ शकतो. आता ट्रॅकिंग, आता आमच्या एक ओळखीची बाई ट्रॅकिंगला गेली होती हिमालयामध्ये कुठेतरी, आणि अटॅकने गेली. हे लोक आत्ता जाऊन आले त्यांच्याकडे. ती बाई यंग होती, 50 वर्षाची, कुठेतरी ट्रॅकिंगला गेली होती. मला डिटेल माहीत नाही, हिमालयामध्ये कुठेतरी. तिथे वरती सगळे होते, नवरा बिवरा सगळे होते, पण हिला अटॅक आला. कारण वरच्या लेवलला प्रेशर जे असतं ते सगळं जर नीट नसेल. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे ना. एवढे लोक जातात मग मी जायला काय, असं नाही आहे ना. आपल्याला ते परवडणं की ना, आपल्याला बघायला पाहिजे ना. आणि मग म्हणणं काय करणार, या वयात गेलं मग तिचं मरण अटळ होतं वगैरे. अटळ कसलं मग, निदान हे तर सोडून द्या. हे तर नुसते ह्याला गेले होते, काय म्हणतात त्याला. काही लोक ॲडव्हेंचरस काय करत असतात, ॲडव्हेंचरस ट्रॅकिंग म्हणून करतात. आणि मग तिकडे आल्यानंतर सांगतात माझा जीव जाणार होता हो, पण मी वाचले, देवाने वाचवलं. अरे काय देवाने वाचवलं, तू गेलीच कशाला पहिल्यांदा. एवढं काय मोठं असतं ॲडव्हेंचरमध्ये. शांतपणे जगायला लोकांना आवडतच नाही. काहीतरी जाऊन ॲडव्हेंचरस केल्याशिवाय काय मजाच नाही. गाडीतनं नीट उतरायचं नाही, गाडी चालू असताना उडी मारायची, ॲडव्हेंचर. आणि मग पडलं राहिलं की झालं. त्यामुळे ना एक लक्षात ठेवायचं की आपण, मी कशावरून आलो याच्यावर, ड्रायव्हिंगचं हे मला खूप राग येतो. इथे बघतात ना, कारण एका सेकंदात काही होऊ शकतं. मी तुम्हाला खरं सांगतो, कारण मी ड्रायव्हर आहे ना, मी केलेलं आहे ड्रायव्हिंग. जरा एक सेकंद, मिनिट पण नाही, एक सेकंद लक्ष दुसरीकडे गेलं, तो पुढला माणूस ब्रेक दाबू शकतो, मध्ये कोणतरी घुसू शकतं, काही होऊ शकतं. कारण प्रत्येक ड्रायव्हर हा वेगळा असतो. तो काय करेल कधी सांगता येत नाही. नवीन ड्रायव्हर असेल ना, कारण मीच सांगतो, मी जेव्हा ट्रेनिंग होतो तेव्हा आपण जेव्हा वळतो ना, का आपलं सगळं लक्ष त्या
ड्रायव्हिंग गिअर ह्याच्यातच असतं ना. त्यामुळे मी असं थोडंसं वळवायला गेलो, इतका इथून एक गाडी आली, माझ्या पण ठसका, तो पण ठसका आला एकदम. मी पुढे नाही गेलो, बरं झालं, नाहीतर तो उडला असता, मी पण उडलो असतो. सांगायचा मुद्दा काय माहिती आहे, ट्रेनिंग पिरियडमध्ये आपल्याला ती सगळीकडनं आपल्याला माहिती नसते, पण हे तो दुसरा माणूस ट्रेनिंग आहे की नाही आपल्याला माहीत नसतं ना, हो की नाही. तेव्हा तो कधी असं करेल काय सांगता येत नाही. त्याला जर वाटलं आपण ह्या लेनला जाऊया आणि तो कधी ह्या साईडला येऊ शकतो, किंवा कधी तो ब्रेक मारू शकतो, ॲक्सिलेटर. एकाने माझा मारलाय मागून येऊन, अरे कॉलेज मी नुसता उभा होतो कारण पुढे ट्रॅफिक होता म्हणून, मागून येऊन ढाण कोण आपटला कोणतरी येऊन. अरे मी काय केलं होतं, मग उतरलो. तो म्हणतो नाही मी नवीन आहे ना, मी चुकून ॲक्सिलेटर दाबला. म्हटलं तुला मीच सापडलो. खरं सांगतो, त्याने येऊन ठाण आणि एवढा मोठा आवाज आला, आणि तेव्हा ती मारुती 800 होती. म्हटलं संपूर्ण गाडी माझी गेली असं मी समजून बाहेर पडलो, कारण मागे गेलं असं वाटलं मला. आता काय राहिलं नाही, एवढा मोठा आवाज आला. उतरून बघतो तर काहीच झालं नाही, गाडीला काहीच झालं नाही. मी म्हटलं असं कसं झालं आवाज एवढा येऊन. मग मी जाऊन बघितलं, ते मागचं ते असतं ना, काय म्हणतात त्याला, बंपर. हा, तो बंपर असतो ना, त्याच्यावर फक्त 2 लाईन आल्या होत्या, आणि त्या लाईन एवढ्या सिमेट्रिक होत्या. म्हणजे त्यांनी मारताना पण खूप सुंदर मारला मला. जरा जर त्यांनी आडवा मारला असता तर माझी लाईट गेले असते, माझं सगळं वाट लागली असती ना, पुरी वाट लागली असती. पण त्यांनी असं सिमेट्रिक मारलं ना, त्यामुळे फक्त 2 लाईन त्या बंपरवर आल्या, डिझाईन आले 2 लाईन अशा. आणि ते सिमेट्रिक मारल्यामुळे माझं लाईट पण नाही तुटले आणि काय नाही. तेवढं त्यांनी ते बंपरने घेतलं बरोबर. तर आडवं मारलं असतं तर मग घुसलं असतं कुठेतरी. सांगायचा मतलब म्हणजे दुसरा माणूस, म्हणून सद्गुरू म्हणतात ना, दुसरा माणूस काय करेल आपण सांगू शकत नाही. म्हणून नाही, काय होत नाही असं म्हणतात. अरे आतापर्यंत नाही झालं आणि पुढे पण नकोसं होते, पण आपण सावध राहणं, आपण काळजी घेणं हे गरजेचं आहे ना. म्हणून आता तुम्ही जर तुम्हाला झेपत नाही आणि तुम्ही तिकडे गेला, काय नाही, किती लोक येतात ते चांगले आहे, तुझं काय. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की कशावरून मी ह्याच्यावर मला आता आठवत नाही. हां, तर सांगायचा मतलब काय आहे की आपलं काम करताना आहे ना, आपलं मन स्थिर पाहिजे तिकडे. इथे तिथे गेलं ना की घटना घडी, काय म्हणतात त्याला, नजर हटी तो दुर्घटना घटी, हे नक्की. म्हणून आपण काम करताना वेळ खूप झालेला आहे, म्हणून मी आपला उत्कर्ष आणि त्याचा संबंध सच्चिदानंद स्वरूपचा कसा आहे हा लावायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडला असावं असं मला वाटतं. कारण मला एक पटलेलं आहे, आणि हे पूर्वी पटलं नव्हतं. सद्गुरू जेव्हा म्हणायचे ना, सच्चिदानंद स्वरूप सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच अध्यात्म कळणार नाही, किंवा तुम्हाला सगळ्याचा संबंध मला असं पटायचंच नाही. म्हणलं सच्चिदानंद स्वरूप होतं चघळण्यासाठी असं मला वाटायचं. छान वाटायचं सद्गुरू बोलायचे ते, हा हे सगळं चघळण्यासाठी मस्त आहे असं वाटायचं. पण ॲक्च्युअलसाठी मला ते बहिर्मन अंतर्मन इज गुड इनफ असं वाटायचं. पण आता कळायला लागलं की हे सगळ्याचा संबंध आहे. म्हणजे तुम्हाला जर का प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल की मला का यश मिळत नाही किंवा मला यश कसं मिळेल, या सगळ्याची उत्तरं तुम्हाला या सच्चिदानंद स्वरूपमध्येच मिळणार. जसं मी सांगितलं, वस्तुस्थितीचा स्वीकार केला की अपॉर्च्युनिटी दिसायला लागतात. आणि हेच जर तुम्ही निवांत नाही राहिला तर तुम्हाला काही दिसणार नाही, आणि तुमचा आणखीन प्रॉब्लेम निर्माण होतील. म्हणून स्थिर मन आणि निवांत मन हे खूप महत्त्वाचं आहे. यश मिळालं छान, नाही मिळालं तरी छान, काहीतरी चांगलं होणार आहे आपलं. हाच एक विषय ठेवायचा, लक्षात ठेवा. खचून जाऊच नका कधी. हा पण प्रयत्न केल्यानंतर, हा नाही तर म्हणणं आई वडिलांना सांगणं तुम्ही खचून जाऊ नका. दादानी सांगितलंय, हे माझं अपयश आहे ना, हे पुढल्या यशाची पायरी आहे. तर असलं काही सांगू नका. मी जे सांगितलं प्रामाणिकपणे, मन लावून, गोडीनी, आनंदानी, आवडीनी, कर्तव्यबुद्धीनी, व्यापक हेतूनी, नुसतं मार्क मिळवण्याने नाही, मला ज्ञान मिळालं पाहिजे आणि ज्ञान मला समाजासाठी द्यायचं आहे. हा विषय डोक्यात ठेवला ना तर ज्ञान पण लवकर मिळेल, आनंद पण मिळेल, सगळं काही मिळेल. सर्व काही मिळण्याची ताकद फक्त या ॲटिट्यूडमध्ये आहे, मनाच्या. नाही,
फक्त मन, म्हणून सद्गुरू म्हणतात ना की मनस्थिती बदला सगळी परिस्थिती बदलेल. हे वाक्य आहे ना म्हणजे लोडेड आहे, लोडेड वाक्य. म्हणून मनस्थिती फक्त आपल्याला बदलायची आहे की सगळं काही तुम्हाला तुमच्याकडे येणार. आणि जरा काय अपयश आले, काही प्रॉब्लेम्स आले, संकट आली, शांतपणे घेतली पाहिजे. संकट तर येणार, थोडी थोडी येणारच ना इकडे तिकडे, कारण तुम्हीच केलेली कर्म आहेत ना, तिथं तुमच्या वाट्याला येणारच ना. पण आली तरी तुम्ही शांतपणे जर घेतलं तर त्याच्यातनं पण मार्ग निघतो, सर्व काही निघायला सुरुवात होऊ शकते. पण आपल्याला संकट नकोच आहे. आपल्या सर्वांना आनंद पाहिजे, सुख पाहिजे, ऐश्वर पाहिजे, आणि ते सगळ्यांना मिळू दे अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो.